नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पालकमध्ये बेसन पीठ टाकून अतिशय भन्नाट आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत. थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालक मार्केटमध्ये येतो आणि स्वस्तही असतो, पण बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही खूप भन्नाट अशी रेसिपी आहे. चला मग याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, इथे आपण पालक घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा यावरती फवारणी केलेली असते किंवा मग शेतातील मातीसुद्धा याला लागते, त्यामुळे स्वच्छ पाण्याने पालक व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामधून निथळून काढून घेऊया. आता आपल्याला पालक निवडून घ्यायचा आहे. तर पहा, याचे जे देठ आहेत ना ते काढून टाकायचे आणि पानं घ्यायचे आहेत आपल्याला. पहा, या पद्धतीने आपण हा संपूर्ण पालक असाच निवडून घेऊया. रेसिपी खूप छान आहे, त्यासाठी कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा. संपूर्ण पालक आपल्याला असा निवडून घ्यायचा आहे, म्हणजे याचे एक्स्ट्राचे देठ आहे ते काढून टाकायचं. थोडीशी देठ ठेवले तर चालतील. पहा, इथे आपण संपूर्ण पालक निवडून घेतलेला आहे. यानंतर हा पालक आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा पालकचं नाव जरी काढलं तर लहान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा नाक मुरडतात, त्यांना पालकची भाजी अजिबात आवडत नाही. त्यासाठी ही रेसिपी अतिशय छान असा पर्याय आहे. तर पहा, पालक अगदी छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे. साधारणतः इथे आपण 1 वाटी पालक घेतलेला आहे, म्हणजे चिरल्यानंतर 1 वाटी होईल इतका पालक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, संपूर्ण पालक आपण इथे चिरून घेतला. आता लगेचच हा चिरून घेतलेला पालक एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता हे कांदेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे. आता 3ही कांदे आपण असे सोलून घेऊया. कांदे सोलून घेतले. आता याला ना आपल्याला चिरून घ्यायचे. तर पहा, उभ्या आकारामध्ये याला अगदी पातळसर असं चिरून घ्यायचं आहे. शक्य तितका कांदा बारीक पातळ असा चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला सुरीने असं चिरायला जमत नसेल तर तुम्ही वेफर्स पाडायची जी खिसणी असते ना त्याने सुद्धा कांदा अगदी पातळसर असा चिरून घेऊ शकता. पहा, आपण इथे हा कांदा चिरून घेतला. त्यानंतर ना हा कांदा असा सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे मोकळा मोकळा करून घ्यायचा. आता याच पद्धतीने आपण उरलेले हे दोन्ही कांदे चिरून घेऊया. इथे आपण मध्यम आकाराचे 3 कांदे चिरून त्याचबरोबर असा मोकळा करून घेतलेला आहे. आता आपण पालक घेतला आहे ना त्यामध्येच हे कांदे टाकायचे आहेत. सर्व कांदा या पालकमध्ये टाकायचा आहे. यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे थोडेसे जिरे, त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घातलं. त्यानंतर 1 चमचा पहा, इथे आपण लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती घेऊन व्यवस्थित असा चोळून यामध्ये घालायचा आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे. आता हे सर्वजणच छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. जर तुम्हाला लाल तिखट नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल. दोन्हीपैकी एक तुम्ही काहीही वापरू शकता किंवा दोन्ही वापरलं तरी चालेल. बघा, सर्वजणच छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर 1 छोटी वाटी आपण सुरुवातीला यामध्ये बेसन पीठ घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालताच आपण असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कांद्यामध्ये आणि पालकमध्ये पाणी असतंच, त्यामुळे पाणी न घालता आपण हे असंच मिक्स करून घेऊया. हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण आणखीन 2 चमचे बेसन पीठ घालू आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे फक्त आपल्याला 1-2 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जास्तसुद्धा पाणी लागत नाही, फक्त 1-2 चमचे तुम्हाला पाण्याची गरज पडू शकते, त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन 1 चमचा पाणी वापरूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारणतः पहा, आपलं हे पीठ या स्वरूपाचं होईल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे. आता इथं आपलं हे मिश्रण म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे. लगेचच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये याची भजी सोडून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची
आणि यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत। इथे आपण बनवतोय पालकचे भजी, कांदा आणि पालकचे भजी बनवतोय। पालकची भाजी खात नाहीत ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे। अगदी मस्त लागतात हे भजी। पहा, आपण कढईमध्ये मावतील इतके भजी यामध्ये सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे भजी आपण छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर यामध्ये ना आपण तांदूळाचे पीठ वापरलं, त्यामुळे हे भजी छान अगदी कुरकुरीत असे होतात। 1-2 मिनिटानंतर पहा, खालच्या बाजूने भजी व्यवस्थित तळली गेली की आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहेत। मध्यम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची, म्हणजे भजी छान कुरकुरीत अशी तळली जातात। बघा, इथे मी थोड्याशाच प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही भजी तळून घेते। तुम्हाला जास्त तेल घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा ही भजी तळून घेऊ शकता। अधूनमधून अशी उलटपालट करून आपल्याला ही भजी छान लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। पहा, इथे भजी अगदी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। छान याला लालसर रंग आलेला आहे। आता लगेचच तेलामधून आपण याला काढून घेऊयात। यापेक्षा जास्त तळू नका, कारण आपण अशी लाल झाली की तेलामधून काढली ना तरीसुद्धा याची तळण्याची प्रोसेस आहे ना ती चालूच असते। त्यामुळे अशी छान लालसर कुरकुरीत झाली की लगेच तेलामधून काढून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने आपण उरलेली सर्व भजी बनवून घेऊयात। तर पहा, थंडीच्या दिवसामध्ये ना पालक खाल्लाच पाहिजे आणि भरपूर असा पालक मार्केटमध्ये येतोच, त्यामुळे ही रेसिपी झालीच पाहिजे। गरमागरम अशी भजी थंडीमध्ये खायला खूप मस्त लागतात आणि खूप मजासुद्धा येते, झटपट तयार होतात। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील। सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच भन्नाट आणि युनिक रेसिपीज सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। आणि आपल्या चॅनलवरती अशाच युनिक रेसिपीज मी भरपूर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपले सर्व रेसिपीज जरूर आवडतील। पहा, इथे आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेतोय। मस्त अगदी लालसर ही भाजी झालेली आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहेत। आता लगेचच आपण याला तेलामधून काढून घेऊयात। बघा, कोणतीही पूर्वतयारी न करता आपले हे पालकची भाजी पटकन तयार होतात, अगदी झटपट तयार होतात आणि खायलासुद्धा अतिशय अप्रतिम लागतात। मस्त आपले ही भजी तयार झालेली आहेत। आता याच सोबत ना आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या जास्त तिखट असतात ना त्या। आणि मिरची तळायच्या आधी बघा, तिला मध्यभागी अशी चीर पाडून घ्यायची, म्हणजे तळताना आपल्या अंगावरती उडत नाही। तर इथे आपण मिरचीसुद्धा छान अशी तळून घेऊया। पहा, इथे आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। मस्त असे इथे आपले कुरकुरीत क्रिस्पी असे पालकची भजी तयार झालेली आहेत। अतिशय झटपट तयार होतात आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतात। पाहू शकता, बघूनच तुम्हाला समजत असेल की भजी किती छान कुरकुरीत झालेली आहेत। तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालकची भजी नक्कीच बनवून पहा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीला शेअर करा। आता जाता आपल्या अस्सल मराठमोळ्या घरगुती भोजन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला भेटूया एका अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।